बीजेपीला तुम्ही 2029च्या इलेक्शनमध्ये सत्तेच्या बाहेर काढणार त्याआधीच 2026 मध्ये त्यांनी संविधान बदलण्याची तयारी सुरू केली. तुम्हाला तर आठवतच असेल जो त्यांचा प्लॅन होता 543 सीट 850 करण्याचा, तो वुमन रिझर्वेशन बिलमुळे पास होऊ शकला नाही. कारण हे बिल पास करण्यासाठी 543 सीट्स पैकी 352 मतांचा आकडा पार करणं गरजेचं होतं. पण एनडीएकडे किती सीट्स आहेत तर फक्त 298. त्यामुळं 352 मतांचा आकडा ते पार करू शकले नाही आणि डिलिमिटेशन बिल हे पास झालं नाही. डिलिमिटेशन बिल हे काय आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 1 लाख लोकांमागे जर एक खासदार असेल आणि जर आता लोकसंख्या वाढून ही 4 लाख झाली असेल तर तेथील खासदारांची संख्या सुद्धा 4 होऊ शकते. पण या गोष्टीसाठी अपोजिशन खूप मोठा विरोध करतंय. कारण उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्हींमधील लोकसंख्येमध्ये खूप मोठा फरक आहे. उत्तर भारतामध्ये जसं की बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या ही 20% वाढली आहे. तर दक्षिण भारतात जसं की आंध्र प्रदेश आणि केरळ यामधील लोकसंख्या ही फक्त 5%नेच वाढली आहे. याचा अर्थ जेव्हा लोकसभेतील सीट्स वाढून 543 सीट्सवरून 850 होतील तेव्हा उत्तर भारताला जास्त सीट्स मिळतील. आणि उत्तर भारतामध्ये मेजॉरिटी ही भाजप सरकारची आहे. म्हणजेच भाजप कायम मेजॉरिटीमध्ये राहील. पण तुम्ही पाहिलं होतं की एप्रिलमध्ये हे बिल पास होऊ शकलं नाही. पण तुम्ही जून महिन्यापर्यंत परिस्थिती बघितली असेल. टीएमसी मधील 20 खासदार, आपमधील 7 खासदार, शिवसेनेतील 6 खासदार आणि डीएमके सुद्धा इंडिया गठबंधनातून बाहेर पडलेले आहे, ज्यांच्याकडे 22 खासदार आहेत. त्यामुळं आता तुम्ही पुढील सत्रात पाहाल की भाजपने 543 सीट्सची संख्या ही 850 वर नेलेली आहे. यामुळे उत्तर भारतातील खासदारांची संख्या ती फक्त 220 होती ती वाढून आता जवळपास 400च्या आसपास जाईल. आणि लोकसंख्या नियंत्रणात ठेवल्यामुळे दक्षिण भारतातील जी खासदारांची संख्या ही फक्त 120 होती ती जास्तीत जास्त वाढून फक्त 145 होईल. आता सत्तेत राहण्यासाठी मेजॉरिटी लागेल 426 इतकी. ती पूर्ण करून भाजप कायम सत्तेमध्ये राहू शकते जर हे बिल पास झालं तर. या सगळ्यावर तुमचं मत काय? भाजप हे बिल पास करू शकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.